राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप दमानी यांनी केलाय। अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिलं होतं। तेरणा ही खरं तर माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे आणि पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत। तेव्हा या प्रकरणामध्ये जवळपास 500 कोटींचा घोटाळा आहे असा आरोप दमानी यांनी केलाय। दमानी यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। आपण पाहतोय की दमानी यांनी मोठे आरोप केलेले आहेत की अजित पवारांच्या त्या मागे लागलेल्या आहेत। अजित पवारांनी हा जो 500 कोटींचा घोटाळा आपल्यासोबत अंजनी दमानिया खुद्द जोडल्या गेलेल्या आहेत। अंजनी ताई, आपण पाहतोय की तुम्ही आरोप केलेला आहे अजित पवारांवर, राज्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा त्यांनी केलेला आहे। नेमका हा प्रकार काय आहे, आम्हाला जरा विस्कटून सांगाल? नाही, हा आरोप मी नाही केलाय। ही एक बातमी आहे जी टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या वर्तमानपत्रात आज आली आहे आणि तिथले लोकल असंख्य ऍक्टिव्हिस्ट, हेल्थ केअर ऍक्टिव्हिस्ट याच्या विरुद्ध फाईट करतायत आणि प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की सरकारी जमिनी असो, हॉस्पिटल्स असो, आता तर मला अशी माहिती मिळाली की बीएमसी सगळे स्विमिंग पूल सुद्धा या सगळ्या राजकारण्यांच्या घशात त्या सगळ्या जमिनी जात आहेत, हॉस्पिटल्स जात आहेत, स्विमिंग पूल जात आहेत। म्हणून मला इतका संताप होतोय की हे चाललंय काय आता। म्हणजे खरं तर सरकारचं काम आहे की आपण दिलेला कराचा पैसा जो असतो त्या कराच्या पैशातनं आपल्याला हॉस्पिटल म्हणजे हेल्थ केअर, एज्युकेशन आणि ट्रान्सपोर्ट या 3 सुविधा देणं हे सरकारचं काम आहे। आताच्या घटकेला या सगळ्याच गोष्टी जर ते प्रायव्हेटाईज करायला निघालेत आणि राजकारण्यांच्या घशात घालायला निघालेत तर सरकारचीच गरज काय असा प्रश्न पडतो। आणि मला असं वाटतं की लोकांना कधी जागेल, कधी लोक लढायला शिकतील। आताच्या घटकेला हे 500 कोटीचं बीएमसीनी बांधलेलं 580 बेडचं हॉस्पिटल आहे। हे का म्हणून तयार हॉस्पिटल कोणाच्या घशात घालायचं मला कळत नाही। आणि योगायोगाने प्रत्येक ठिकाणी अजित पवार असतात, हे काही म्हणजे कोणालाही अकालनीय असं हे सगळं झालेलं आहे। मला तर खूप संताप येतो या गोष्टीचा, म्हणून मी हे सगळं माझ्या ट्विटर हँडलवर मांडत असते। बरं अंजली ताई, मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतोय की अजित पवारांनी हे माजी मंत्री पद्मसिंह पाटलांना दिलाय हे आपण पाहिलं, पण त्यांनी ह्याच्यामध्ये काही घोटाळा केलाय का आणि तो समोर आलेला आहे का? नेमका घोटाळा कुठे आहे ते आम्हाला काय सांगाल? घोटाळा नाही, आता तयार हॉस्पिटल, आता ह्याच हे जे गोवंडी भाग आहे ना मुंबईचा, त्याच्या जवळच RSS एक हॉस्पिटल बांधतंय आताच्या घटकेला आणि त्याच्या बाजूचं तयार हॉस्पिटल हे 580 बेडचं का म्हणून यांना देण्यात यावं, का म्हणून पीपीपी तत्वावर देण्यात यावं? पीपीपी इटसेल्फ इज अ फ्रॉड। हे सगळ्यांच्या घशात घालण्यासाठीच बनवलेलं आहे आणि हे सगळे जे पीपीपी मध्ये जाणाऱ्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या राजकारण्यांच्या घशात जात आहेत, म्हणून माझा त्याच्यावर आक्षेप आहे। ठीक आहे, तुमचा मुद्दा फ्रॉड काय आहे नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे। अंजली ताई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अंजली दमानी यांनी आता अजित पवारांवर आरोप केलेला आहे की 500 कोटींचा घोटाळा त्यांनी केलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।